कोणत्या आजारामध्ये लो इंटेन्सिटी शॉकवेव्ह थेरपी काम करते? इरेक्टाईल डिस्फंक्शन. यामध्ये माइल्ड टू मॉडरेट इरेक्टाईल डिस्फंक्शन. व्हॅस्क्युलोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन. ज्या पेशंटमध्ये डायबेटीस, हाय ब्लड प्रेशर किंवा हाय कोलेस्ट्रॉल आहे, त्यामध्ये व्हॅस्क्युलर इरेक्टाईल डिस्फंक्शनचे चान्सेस जास्त असतात. त्या पेशंटसाठी लो इंटेन्सिटी शॉकवेव्ह थेरपी खूप इफेक्टिव्ह आहे. थर्ड म्हणजे ज्या पेशंटमध्ये मेडिसिन काम करत नाहीत किंवा मेडिसिनचा साईड इफेक्ट होतो, त्या इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या पेशंटमध्ये लो इंटेन्सिटी शॉकवेव्ह थेरपी हे एक वरदान आहे. त्याचबरोबर पेरोनिस डिसीज म्हणजे पेनिसमध्ये प्लॅक होणे, पेनिसला कर्वेचर होते, त्या पेशंटमध्ये प्लॅकमुळे पेनिसला इरेक्शन झाल्यानंतर पेन होते, त्या पेशंटमध्ये शॉकवेव्ह थेरपी ही खूप इफेक्टिव्ह आहे. तसेच क्रोनिक पेल्विक पेन सिंड्रोम किंवा ब्लॅडर पेन सिंड्रोम, ज्यामध्ये मेडिसिन किंवा अदर थेरपीज खूप काम करत नाहीत किंवा पेशंटला खूप लाँग टर्म इफेक्ट आहेत, त्यासाठीही ही एक खूप उपयोग पद्धत आहे. थँक्यू.